तर आज आम्ही आलोय मालवणमध्ये तरकर्ली बीचला। तर आज आमचं पॅकेज आहे, त्या पॅकेजप्रमाणे आज आम्ही करणार आहोत स्कुबा डायव्हिंग। सो त्यासाठी चाललोय आम्ही तरकर्लीच्या बीचवर। तर आम्ही बोटमध्ये बसलोय, तुम्ही बघू शकता बाजूचा सर्व एरिया कसा सुंदर आहे। ते बीचचा पूर्ण जो एरिया आहे तो तुम्हाला निसर्गरम्य वाटेल आणि तिथे गेल्यावर तुम्हाला हवंसं वाटणारं खूप काही आहे। तुम्ही खूप काही ते एन्जॉय करू शकता। सो तुम्ही जे आता बोट बघताय ते आम्हाला घेऊन चालले आहे स्कुबा डायव्हिंगच्या लोकेशनच्या इथे। तर आम्ही पूर्ण एक पॅकेज घेतलेलं, त्या पॅकेजमध्ये खूप काही ॲक्टिव्हिटी ॲड होत्या। त्यातली एक आहे स्कुबा डायव्हिंग, ती आम्ही करतोय तरकर्लीमध्ये। आणि तिथे जे आहे तिथे गेल्यावर आपल्याला दुसऱ्या एका बोटीमध्ये शिफ्ट केलं जातं आणि शिफ्ट केल्यावर तिथे आपल्याला त्यांचे ट्रेनर लोक येऊन भेटतात आणि ते भेटले की आपल्याला पूर्ण ट्रेनिंग दिली जाते की कसं ब्रीदिंग करायचं किंवा कसं तुम्ही कम्फर्टेबल आहात हे शो करायचं। काही त्रास होत असेल तर तो कसा शो करायचा, पाण्यात गेल्यावर कसं ॲक्ट करायचं, त्याची पूर्णपणे तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते। त्यानंतर तुम्हाला वरच्या पाण्याच्या उतरवलं जातं। तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तरच तुम्हाला खाली घेऊन जातील, अदरवाईज तुम्हाला ते लोक कम्फर्टेबल करतील। अदरवाईज तुमची चॉईस असेल की तुम्ही करायचं की नाही करायचं। सो मी तर जाणार आहे खाली। सो तुमचा व्हिडिओ तुम्ही पुढे बघू शकता। व्हिडिओ आहे त्यामध्ये मी स्टार्टिंगला जाताना पूर्णपणे ट्रेनरला पकडूनच गेलेली, ट्रेनरचा हात पकडूनच गेलेली। तर तुम्ही तसंही करू शकता जर तुम्हाला भीती वाटत असेल तर। आता मी खाली आहे तर तिथे जी काही तिथली बायोडायव्हर्सिटी आहे त्याला आपल्याला हात वगैरे लावायला देतात। त्यानंतर आपण त्याला फील करू शकतो। डिफरंट टाईपचे फिश, डिफरंट टाईप्सचे शैवाल, भरपूर काही आहे। तिथली बायोडायव्हर्सिटी एक्सप्लोअर करताना खूप छान वाटतं। एक चांगला फिलिंग येतो की आपण समुद्राच्या कुशीत जाऊन काहीतरी एक चांगलं बघतोय। ही जवळजवळ आम्ही 20 फुटावर केलेली आहे स्कुबा डायव्हिंग। जास्त खोल काय जायची इच्छा नव्हती, भीतीही होती मनात, त्यामुळे आम्हाला 20 फूट हे इनफ झालं। 40 फुटावरचीही तुम्ही करू शकता, तीही तुम्हाला देवबागमध्ये भेटू शकते। तर दिस इज अवर एक्सपिरियन्स अबाउट अवर तरकर्ली स्कुबा डायव्हिंग। इज इट